विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आज आपण इयत्ता 12वी सायकोलॉजी या विषयामधील जो 5वा टॉपिक आहे इमोशन्स किंवा भावना या टॉपिकचा गेले काही लेक्चरमध्ये आपण अभ्यास करतो आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला आज भावनिक अनुभवातील शारीरिक बदल कोणकोणत्या प्रकारचे होतात या बदलाविषयी आज आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. याच्या अगोदर गेल्या लेक्चरला आपण प्लुटचिक यांचा भावनांचा जो आराखडा आहे, डिझाईन आहे, या डिझाईनविषयी आपण माहिती घेतलेली होती. आज आपल्याला भावनिक अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतात त्यावेळी त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होत असतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, त्यासाठी काही एक्झाम्पल्स इथे उदाहरण आपण घेऊया. त्याच्या सहाय्याने भावना निर्माण झाल्यानंतर कोणकोणत्या भावना निर्माण होतात आणि त्या पद्धतीनं एकदा एखादी भावना निर्माण झाल्यानंतर आपल्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात या बदलाविषयीची ही काही उदाहरणं आहेत. तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि अचानक एखादी कार सिग्नल तोडून तुमच्या अंगावरती येते आहे किंवा तुमच्या दिशेने येते आहे. अशावेळी तुमच्या भावना काय असतील? त्याचबरोबर दुसरं एक्झाम्पल आहे, तुम्ही घरी पोहोचलात आणि तुम्ही तुमच्या टेबलवरती पाहिलं तर काय, तुमच्या वाढदिवसाची सर्व तयारी केलेली आहे आणि तुमच्या वाढदिवसासाठी बर्थडे पार्टीसाठी केकचीसुद्धा अरेंजमेंट केलेली आहे. अशी सिच्युएशन पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण होतील? तिसरं उदाहरण आहे, तुमचा एखादा फ्रेंड्स आजारी आहे आणि त्याला ब्लडची गरज आहे, रक्तदानाची गरज आहे. अशावेळी रक्तदान देत असतानाच्या तुमच्या इमोशन्स काय असणार आहे? म्हणजे अशा पद्धतीनं एखादी भावना आपल्यामध्ये जेव्हा निर्माण होते त्यावेळी आपल्यामध्ये कोणत्या प्रकारच्या भावना आणि कशा निर्माण होतात, तर याविषयी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. मित्राला रक्तदान करायचं आहे, त्यासंबंधीचा दूरध्वनी तुम्हाला प्राप्त झालेला आहे, त्यावेळची तुमच्या ॲक्शन रिॲक्शन काय असणार आहे, तर हे आपल्याला इथे या उदाहरणाच्या सहाय्याने सांगता येईल. त्याचबरोबर आपल्या बालपणातील एखादी घटना आपण आठवल्यानंतर जेव्हा एखादी प्रौढ व्यक्ती आपला अपमान करते किंवा त्या व्यक्तीने आपला अपमान केलेला असेल तर त्यावेळी आपल्याला काय वाटलेलं होतं. तर अशा पद्धतीनं ही जी आत्तापर्यंत उदाहरणं जी आपण पाहिली, मग ते कारचं उदाहरण असेल किंवा कुटुंबातील सदस्यांनी आपल्या बर्थडे पार्टीचं केलेली अरेंजमेंट असेल किंवा एखाद्या मित्राला ब्लड डोनेट करण्याविषयीचा आलेला आपल्याला दूरध्वनी असेल, तर या पद्धतीनं जी एक्झाम्पल्स असतात, जी उदाहरणं असतात, तर त्या उदाहरणांचा आपल्या नेमका जीवनावरती काय परिणाम होतो किंवा त्या भावना निर्माण झाल्यानंतर आपण त्याला कसं रिॲक्ट करतो याविषयीची माहिती आज आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्र हो, भावना याला इंग्लिशमध्ये आपण इमोशन्स असं म्हणतो आहे. इमोशन्स या शब्दाची उत्पत्ती किंवा इमोशन या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील इमोवर या शब्दापासून झालेली आहे. इमोवर याचा अर्थ हलणे, हलविणे, अस्वस्थ करणे किंवा ढवळून काढणे, अशा पद्धतीनं त्याचे वेगवेगळे अर्थ होत असलेले आपल्याला दिसून येतील. आता इमोवर हा शब्द इथे भावना एखादी निर्माण झाल्यानंतर व्यक्ती अस्वस्थ होतो, बेचैन होतो किंवा व्यक्ती हालचाल करतो, ॲक्टिवेट होतो किंवा ढवळून निघतो. म्हणजे ढवळून निघणं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियाप्रतिक्रिया तो देत असतो या वेगवेगळ्या प्रसंगांना. त्यामुळे त्याला आपण इमोवरचा अर्थ इथे ढवळून निघणे असा घेतलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष डेव्हिडजी या संशोधकाचं भावनेबद्दलचं जे मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. डेव्हिडजी असं म्हणतात की भावनामध्ये शारीरिक उत्तेजना, त्याचबरोबर वर्तन, अभिव्यक्ती व बोधनिक अनुभव यांचा समावेश असतो. डेव्हिडजी यांच्या मते भावनामध्ये शारीरिक उत्तेजना आहे, त्याच्यानंतर वर्तन अभिव्यक्ती असते आणि बोधनिक अनुभवांचा समावेश होतो. आता हेच आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेणार आहोत. इथे बोधात्मक अनुभव हा जो व्यक्तीला येणारा प्रत्यक्ष अनुभव आहे तो अनुभव इथे घेतलेला आहे आपण. इथे दुसऱ्या एका सर्कलमध्ये, वर्तुळामध्ये, लंब गोलाकार वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये भावनांचं प्रकटीकरण घेतलेलं आहे. आणि तिसरं आहे वर्तन. या वर्तन काय घडतं, या दोन्हीच्या परिणामातून भावनात्मक अनुभव आणि भावनांचं प्रकटीकरण या दोन्ही गोष्टीच्या एकत्रीकरणातून काय परिणाम दिसून येतो हे आपल्याला या उदाहरणाच्या सहाय्याने पाहायचं आहे. उदाहरणार्थ सिंहाची गर्जना हे एक उदाहरण आहे. आपण सिंह पाहिल्यानंतर
सिंह पाहिल्याबरोबर आपल्यामध्ये बोधात्मक अनुभव निर्माण होत असतो. म्हणजे सिंहाला पाहिल्याबरोबर त्याची जाणीव आपल्याला होते. सिंह पाहिल्याबरोबर त्याची जाणीव आपल्याला होत असते की सिंह हा काय क्रुएल ॲनिमल आहे, क्रूर प्राणी आहे. आपण सिंह पाहिल्याबरोबर इथे भावनांचं प्रकटीकरण आपण काय करतो, मी घाबरलो आहे. सिंह पाहिल्याबरोबर त्याची क्रूरता बघून आपल्याला भीती वाटली. म्हणजे सिंह पाहिला आणि इकडे त्यामुळे मी घाबरलेलो आहे ही माझी मनस्थिती झाली. सिंह पाहिल्याबरोबर सिंह हा उद्दीपक आहे, त्याला मी पाहिल्याबरोबर त्याला रिॲक्शन मी काय दिलेली आहे, मी स्वतः घाबरलेलो आहे. याच्यामुळे माझं वर्तन काय घडणार आहे, एकतर त्या परिस्थितीशी लढणे किंवा पळणे किंवा सुरक्षा करणे. बघा, एखादी भावना आपल्यामध्ये निर्माण झाली, ती भावना निर्माण झाल्यानंतर ती भावना आपण प्रकट केली. आता उदाहरणार्थ इथे सिंहाचे गर्जनेचं उदाहरण मी सांगितलं तुम्हाला. सिंह तुम्ही पाहिला आहे, सिंह पाहिल्याबरोबर सिंहाची गर्जना तुम्ही ऐकली, सिंह पाहिला, सिंहाची गर्जना तुम्ही ऐकली, त्याबरोबर तुम्हाला भीती वाटली. ही भीती वाटणं हे काय आहे, भावनांचं प्रकटीकरण आहे आणि त्यामुळे तुम्ही घाबरलेला आहात. आता इथे पर्याय तुमच्यासमोर हाच आहे, तुमच्याकडून काय वर्तन घडेल आता, की सिंह तुम्ही पाहिला आहे, त्याची डरकाळी त्याची आरोळी तुम्ही ऐकलेली आहे, गर्जना त्याची तुम्ही ऐकलेली आहे. अशा वेळी एकतर त्या सिंहापासून पलायन करणं किंवा एकतर त्याच्याबरोबर फाईट करणं, लढणं, पळणं किंवा स्वतःसाठी सुरक्षितता शोधणं किंवा कोणाला तरी हेल्प मागणं. तर अशा पद्धतीने तुमच्याकडून या भावनेला दिली जाणारी जी वर्तनिक प्रतिक्रिया आहे, ती वर्तनिक प्रतिक्रिया तुमच्याकडून अशा पद्धतीची दिली जाऊ शकते. आता त्याच्यापुढे जाऊन आपल्याला दुसरं एक एक्झाम्पल इथे घेता येईल. अशा स्वरूपाचं उदाहरण आहे, तुम्ही एखादा साप पाहिलेला असेल. साप हा आपल्याला माहिती आहे सरपटणारा प्राणी आहे आणि तो विषारी आहे. साप पाहिल्यानंतर तो तुमचा बोधनिक अनुभव झाला. साप पाहिल्याबरोबर तुम्ही काय करणार आहात, की इकडे शारीरिक बदल तुमच्यामध्ये उद्दीपकाला तुम्ही प्रतिसाद देताना शरीरात निर्माण होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या स्वयंचलित यंत्रणा असतात त्याला तुम्ही कशा पद्धतीने प्रतिक्रिया देता ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तुम्ही साप पाहिला, बोधनिक पातळीवरती तुम्हाला काय झालेलं आहे, त्या सापाविषयीची आता भीती वाटलेली आहे, त्याविषयीचं संवेदन तुम्हाला झालेलं आहे की साप हा विषारी प्राणी आहे. आणि सापाबद्दल तुम्हाला भीती वाटल्यानंतर किंवा त्याच्याबद्दलचं तसं भीतीदायक संवेदन झाल्यानंतर तुम्ही बोधनिक पातळीवरती मेंदूमध्ये त्याचं धोकादायक एक चित्र किंवा घटक म्हणून त्याचं संवेदन तुम्हाला झालं. आता तुम्ही काय करत असता, की त्याविषयी सापाविषयीचा अनुभव तुम्ही विचारात घेता की साप हे विषारी असतात किंवा तो चावल्यानंतर माणूस मृत्युमुखी पडतो किंवा इथे सापामुळे माणसाचा प्राणसुद्धा जाऊ शकतो. तर या गोष्टी तुम्हाला अनुभवाद्वारे माहीत असतात, पूर्वानुभव तुम्ही घेतलेला असतो, केव्हा ना केव्हा तरी त्याविषयी तुम्ही वाचलेलं असतं किंवा कुठून तरी माहिती ऐकलेली असते आणि त्या पद्धतीनं त्याचं ज्ञान तुम्हाला होत असतं. म्हणजेच इथे आपल्याला सांगता येईल की पूर्वज्ञानावरती ही सगळी माहिती आधारित असते आणि या पूर्वज्ञानाचा अर्थ जो आहे तर तो अर्थ आपण कसा लावतो, याच्यामुळे काय होतं की शारीरिक उत्तेजना तुम्हाला मिळणार असते. पहिल्या घटकामध्ये भावनांना शारीरिक उत्तेजना मिळते, त्याच्यानंतर वर्तन अभिव्यक्ती तुमच्याकडून घडली जाते आणि शेवटी बोधनिक अनुभवाचा इथे समावेश होतो. तर हेच आपल्याला या सापाच्या उदाहरणासंदर्भामध्ये पाहायचं आहे की साप तुम्ही पाहिला, तुम्हाला भीती वाटले, त्यावेळी तुम्ही पूर्वानुभव तुम्हालासुद्धा भीतीदायक स्वरूपाचा आहे की साप हा विषारी प्राणी असतो, तो दंश करू शकतो, त्याने माणूस मृत्युमुखी पडू शकतो. हा तुमचं तुमचं पूर्वज्ञान आहे. आता इथे साप पाहिल्याबरोबर इथे वर्तन अभिव्यक्ती कशा पद्धतीने होतात, तर तुम्ही साप पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटायला लागेल. भीती वाटल्यामुळे जी वेगवेगळ्या प्रकारची जी लक्षणे आहेत, जसं की तुम्हाला माहिती आहे शारीरिक उत्तेजनामध्ये तुम्हाला नेत्रांचा आकार तुमचा इथे नेत्रछिद्राचा आकार तुम्हाला बदललेला पाहायला मिळेल, त्याचबरोबर नेत्रछिद्राचा आकार वाढलेला पाहायला मिळेल, त्याचबरोबर तुम्हाला दरदरून घाम यायला लागेल, त्याचबरोबर इकडे हृदयाचे ठोके किंवा स्पंदने जलद गतीने तुमची वाढायला लागतील, श्वसनाचा वेग तुमचा वाढलेला असेल, त्यासोबतच नाडीचे ठोके जलद गतीने पडायला लागतील. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, एखादी भीतीदायक घटना किंवा भीतीदायक प्रसंग तुम्ही पाहिल्यानंतर मग ते सापाचं उदाहरण असेल किंवा इकडे सिंहाचं जे आपण उदाहरण घेतलं ते उदाहरण असेल, तर अशा प्रकारची उदाहरणं जेव्हा आपण पाहतो त्यावेळी
आपल्याला मध्ये हे शारीरिक बदल होत असतात, त्याला आपण शारीरिक उत्तेजना असं म्हणतोय. तर या शारीरिक उत्तेजना अशा पद्धतीनं व्यक्तीमध्ये निर्माण होत असतात. दरदरून घाम येणं, श्वसनाचा वेग वाढणं, हृदयाची स्पंदनं जलद गतीने पडणं किंवा व्यक्ती मोठ्याने किंचाळणं, घाबरणं, ओरडणं, तर अशा पद्धतीची शारीरिक लक्षणं इकडे निर्माण होताना आपल्याला दिसतात. आणि इथे साप पाहिल्यानंतर ही सगळी लक्षणं दिसली, भीती वाटली, भीतीला तुम्ही शारीरिक उत्तेजना दिलेली आहे. आता तुमच्याकडून वर्तन कशा पद्धतीचं घडतं, हे वर्तन घडण्याच्या अगोदर आपली जी स्वायत्त मज्जासंस्था आहे किंवा ज्याला आपण मध्यवर्ती मज्जासंस्था असं म्हणतोय, मध्यवर्ती मज्जासंस्था किंवा स्वायत्त मज्जासंस्था, इथे हा जो संदेश आहे हा संदेश स्वायत्त मज्जासंस्थेकडे गेल्यानंतर तो संदेश मेंदूमार्फत मस्तिष्क ग्रंथीला दिला जातो. आणि मस्तिष्क ग्रंथी काय करते, हा जो संदेश आहे, हा संदेश मज्जासंस्थेकडून आलेला जो संदेश आहे, हा संदेश इकडे मस्तिष्क ग्रंथी पिट्युटरी ग्लँड पुढे ॲड्रेनलिन ग्लँडला हा संदेश देते, याला आपण वृक्कस्थ ग्रंथी असं म्हणतो. आणि वृक्कस्थ ग्रंथीकडे हा संदेश गेल्यामुळे तिथे वृक्कस्थ ग्रंथीतून ॲड्रेनलिन सिक्रेट व्हायला सुरुवात होते, ॲड्रेनलिनचं सिक्रेशन होतं. ॲड्रेनलिन स्रवायला लागल्यामुळे काय होतं, मग त्याच्यामुळे तुमच्यामध्ये ही जी लक्षणे निर्माण झालेली आहेत, कोणकोणती लक्षणं मी सांगितली तुम्हाला, भीती वाटणं, किंचाळणं, ओरडणं, हातपाय थरथर कापणं, हृदयाची स्पंदनं जलद गतीने वाढणं, नाडीचे ठोके जलद गतीने पडणं, दरदरून घाम येणं किंवा श्वसनाचा वेग, श्वासोच्छवासाचा वेग वाढणं, ही जी लक्षणे आहेत ही लक्षणे इकडे निर्माण होतात. आणि इथे ॲड्रेनलिनचं सिक्रेशन सुरू झाल्यानंतर, ॲड्रेनलिन स्रवायला लागल्यानंतर तुम्हाला ॲड्रेनलिन काय करतो, त्या प्रसंगापासून, भीतीदायक प्रसंगातून पलायन करण्यासाठी एनर्जी प्रोव्हाइड करतो. जी तुम्हाला सापाची भीती वाटलेली असते, ती भीती, त्या भीतीपासून परावृत्त होण्यासाठी किंवा त्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी, मग इतरांची मदत घेण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळेल, इतर लोकांना तुम्ही आवाज द्याल किंवा तुम्ही स्वतः सापाला पकडण्याचा प्रयत्न कराल किंवा तुम्ही इकडे इतर लोकांची मदत घ्याल किंवा तुम्ही तिथून पळून जाण्याचा किंवा तिथून दूर जाण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही त्या प्रसंगातून काय कराल, इथे बोधनिक अनुभव तुम्हाला आल्यानंतर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं त्याला रिॲक्ट व्हाल. तर विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं जेव्हा एखादा अनुभव तुम्हाला येतो, भीतीदायक अनुभव, त्यावेळी शरीरांतर्गत कशा पद्धतीचे बदल होत असतात या बदलाविषयी इथे आपण माहिती मिळवलेली आहे. तसंच आपल्याला हर्ष किंवा आनंद झाल्यानंतर, भीती वाटल्यानंतर कशा पद्धतीनं शरीर या सगळ्या क्रियाप्रतिक्रियांना रिॲक्ट करतं याविषयी आता आपण माहिती घेतली. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला हर्ष किंवा आनंद झाल्यानंतर, व्यक्तीला आनंद झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात किंवा शरीरांतर्गत अशी कोणती रसायनं असतात जी निर्माण होतात, त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्याला करायचं आहे. तर अशावेळी त्याच्या वाढदिवसादिवशी तो प्रचंड आनंदामध्ये असतो, उत्साही मूडमध्ये असतो, मित्रांसाठी तो पार्टी अरेंज करत असतो. म्हणजे कुठेतरी अशा आनंददायक क्षणामध्ये त्याच्या शरीरातून डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाची जी रसायनं आहेत, ही रसायनं स्रवायला लागतात. आणि याच्यामुळे ही दोन रसायनं स्रवण्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये स्मितहास्य असेल किंवा इकडे आश्चर्यचकित होणं असेल किंवा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स असतील तर ते आनंदी होतील किंवा व्यक्तीचं संपूर्ण शरीर आहे ते आनंदरसाने भरून जाईल, व्यक्तीला उत्साहित वाटायला लागेल. तर ही काही लक्षणे आहेत, ही लक्षणं इथे व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील किंवा व्यक्तीच्या भावना स्थितीमध्ये, मूडमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा एखादा आनंददायक प्रसंग घडला. मग केवळ वाढदिवसाचंच उदाहरणामध्ये असं होतं असं नाही आहे, तर जीवनामध्ये कोणत्याही क्षणी आपल्याला आनंद झाला तर त्या आनंदाच्या स्थितीमध्ये ते डोपामाइन आणि सेरोटोनिन जर स्रवायला लागला तर अशा पद्धतीचे परिणाम दिसायला लागतात. परंतु सेरोटोनिनचं जर प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक झालं तर व्यक्ती अवसादग्रस्तसुद्धा बनू शकतो. तर हे सेरोटोनिन जास्त स्रवण्याचे परिणाम म्हणून आपल्याला सांगता येतात. तर इथे अशा सेरोटोनिन किंवा डोपामाइन स्रावाच्या परिणामामुळे इथे जे वेगवेगळ्या प्रकारची भावस्थितीमध्ये बदल होत असतात त्यामध्ये कशी सुधारणा होते किंवा ताणाची पातळी कशी कमी होते जेव्हा व्यक्ती आनंदी असतो, ते त्याविषयी आपण इथे माहिती या ठिकाणी मिळवलेली आहे. तर याच्यानंतर आपल्याला इथे भावनिक अनुभवामध्ये निर्माण होणारे जे वेगवेगळे शरीरांतर्गत बदल असतात तर ते बदल दोन प्रकारचे असतात. एक अंतर्गत बदल असतात आणि दुसरे बाह्य बदल असतात. आता अंतर्गत बदलामध्ये
जेव्हा एखाद्या भावनानुभवाला व्यक्ती सामोरा जातो तेव्हा अंतर्गत बदल कोणकोणते होतात, त्या बदलामध्ये त्या बदलाविषयी आपल्याला इथे अंतर्गत बदल म्हणून माहिती घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये मेंदू आहे, मध्यवर्ती चेतासंस्था आहे, त्याचबरोबर स्वायत्त चेतासंस्था आहे किंवा ग्रंथी आहेत किंवा वृक्कस्थ ग्रंथी आहे किंवा इथे इतर ज्या ग्रंथी आहेत तर त्या लिंबिक संस्था आहे, ॲड्रेनलिन ग्लँड आहे. तर अशा पद्धतीच्या ग्रंथींमध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात ज्याला आपण अंतर्गत बदल असं म्हणतो आहे. तर त्या बदलाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे की इथे अंतर्गत बदलामध्ये हृदयाचे ठोके वाढणं असेल किंवा व्यक्तीचा रक्तदाब वाढणं असेल किंवा शरीराचं इकडे तापमानामध्ये वाढ होत असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर व्यक्तीला दरदरून घाम येणं असेल किंवा व्यक्तीच्या हृदयाची स्पंदनं जलद गतीने पडणं असेल किंवा हातपाय थरथर कापणं असेल किंवा व्यक्तीच्या नेत्रछिद्राचा आकार कमी जास्त होणं असेल, तर हे जे बदल आहेत हे बदल अंतर्गत बदल म्हणून आपल्याला इथे भावनावस्थेचा एखाद्या भावनेचा अनुभव घेत असताना व्यक्तीमध्ये हे बदल होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर इथे बाह्य बदलामध्ये आपल्याला सांगता येईल की बाह्य बदल कोणकोणते निर्माण होत असतात, जसं चेहऱ्यावरील आविर्भाव आहेत, फेशियल एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो, तर ते इकडे निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर घाम येणं असेल, त्याचबरोबर घाम येणं आहे, त्याच्यानंतर इकडे स्नायू थरथरणे आहे किंवा थरथर कापणे आहे, घाम येणे, धावपळ करणे किंवा हातपाय थरथर कापणे, हातापायाला कंप सुटणे. तर हे शरीरामध्ये घडून येणारे जे बाह्य बदल आहेत, जे स्नायूच्या संस्थेमधून किंवा अवयवाच्याद्वारे व्यक्तीमध्ये घडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथे भावनेमुळे कशा पद्धतीचे शरीरांतर्गत व शरीरबाह्य बदल होत असतात या बदलाविषयी आपण या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे आणि या पुढचा जो भाग आहे तर तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.